नमस्कार. लोकसत्ताच्या विशेष दृष्टिकोनमध्ये आपलं स्वागत. बराच काळ चर्चेत असलेली आणि बराच काळ प्रतीक्षेत असलेली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची गळाभेट आणि एकत्र सभा आज पार पडली. त्याला पार्श्वभूमी होती की राज्य सरकारने जो एक हिंदी विषयक निर्णय घेतलेला होता आणि त्यावेळेला ही लोकसत्ताने भाकीत वर्त केलं होतं की याच्यावरती मोर्चा वगैरे निघायच्या आधीच राज्य सरकार तो निर्णय मागे घेईल. त्याप्रमाणे तो मागे घेतला गेला, पण त्याच्या आधी मोर्चा जाहीर झालेला होता. मग त्या मोर्चाचं रूपांतर विजयी सभेत वगैरे करण्यात आलं आणि मराठी माणसाला, मराठी राजकारणाला ज्याची एक बराच काळ प्रतीक्षा होती ती उभयतांची एक संयुक्त सभा पार पडली. आधी जाहीर केलं होतं त्याप्रमाणे कोणाचेच झेंडे नव्हते, कुठल्याच पक्षाचा म्हणून उल्लेख झाला नाही. अन्य राजकीय पक्षांचे नेते होते पण ते कोणी व्यासपीठावर नव्हते. यातले काही 2-3 मुद्दे ठळक पुढे आपल्याला विचारात घ्यावे लागतील. पहिला मुद्दा म्हणजे अगदी दृश्य स्वरूपातनं त्याची चर्चा करावी लागेल. तपशिलाविषयी तर आपण बोलूच, पण ज्याला इंग्रजीमध्ये ऑप्टिक्स म्हणतात, एक दृश्यमानता जी असते त्याच्याविषयी पहिल्यांदा आपल्याला एक गमतीशीर उल्लेख लक्षात घ्यावा लागेल. तो म्हणजे राज ठाकरे यांच्या उपरण्याचा बदललेला रंग. अलीकडेपर्यंत तो भगवा होता, पूर्वी उपरणच नसायचं किंवा काय जे त्याला म्हणतात अंगवस्त्रम. नंतर ते त्यांनी घ्यायला सुरुवात केली, त्याचा भगवा रंग होता, आज तो निळा होता. हा एक राजकीय अर्थ जर काढायचा असेल तर त्याच्यामधली ही अतिशय महत्वाची बदलाची घटना आहे असं म्हणायला हवं. दोघांच्या भाषणामध्ये मुद्दे समान होते. राज ठाकरे अर्थातच त्यांचं वक्तृत्व दमदार, चांगलं आणि एक बाळासाहेबांच्या शैलीशी आणि मुख्य म्हणजे जो कोणी एक प्रेक्षक वर्ग आहे त्याच्याशी नाळ जोडणारं असल्यामुळे ते अधिक खुलून दिसतं. तपशील ते स्वतःला सोयीच्या अर्थाने, चांगल्या अर्थाने अतिशय तपशील भरतात त्याच्यामध्ये. त्यामुळे त्यांचं भाषण दोघांच्या मध्ये जास्त उजवं वाटलं, याच्यात काही शंकाच नाही. राजकीय मुद्दा यातनं एक महत्वाचा उपस्थित होतो की ते जे म्हणाले की बॉडी लँग्वेजवरती चर्चा होईल वगैरे वगैरे, ते अगदी सगळं खरं आहे. कारण याच्यामध्ये ही काही नुसतीच भावांची भेट अशी नव्हती. आणि त्याच्यामध्ये एक लक्षात घ्यावा असा मुद्दा होता तो की ज्याची जाहिरात केली होती, त्याची घोषणा केली गेली होती, ती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची सभा अशी केली गेलेली होती. म्हणजे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट वगैरे अशी काही घोषणा नव्हती. त्याचा अर्थ स्वच्छ होता, दोन भावांचं एकत्र येणं. आणि ज्या वेळेला दोन भाऊ एकत्र येत असतील त्यावेळेला त्यांच्या राजकीय पक्षांच्या एकत्रीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू होईल हे निश्चित. त्यामुळे त्यातला जो पुढचा मुद्दा असेल ना तो असा आहे की इंग्रजीमध्ये एक वाक्प्रचार आहे, डेव्हिल इज इन द डिटेल्स. तपशिलामध्ये दैत्य असतो. तसा या दोघांच्या भेटीनंतर पुढच्या राजकारणाचा जो काही तपशील उलगडेल त्याच्यामध्ये या एक खरं आव्हान हे त्याच्यामध्ये आहे. आणि ते आव्हान अशासाठी आहे की भाजप ज्या पद्धतीनं राजकारण करत आलेलं आहे, फोडा आणि झोडा वगैरे वगैरे वगैरे, त्याच पद्धतीने एकेकाळी काँग्रेसनेही केलं होतं. त्यामुळे आजच्या घटनेची पुनरावृत्ती 60 वर्षापूर्वी झाली होती असं, 70 वर्षापूर्वी झाली होती असं निश्चित म्हणता येईल, किंवा त्या घटनेची आज आपण पुनरावृत्ती म्हणत आहोत. संयुक्त महाराष्ट्राची सभा 1956 साली पुण्याला फेब्रुवारी महिन्यात झाली होती. त्याच पद्धतीनं आज अराजकीय ही सभा घडवण्याचा प्रयत्न झाला. आणि हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे, कारण भाषिक राजकारण करायचं असेल तर ते केवळ राजकीय पक्षांच्या अंगाने करता येणार नाही, ते पुढे जाऊन सर्व मराठी समाजाला एकत्र घेऊन करावं लागेल. ते करण्याची कितपत तयारी आहे हा यातला महत्वाचा मुद्दा, आणि ती असेल असं निश्चित मानायला जागा आहे. याचं कारण असं की दोघेही भाऊ आणि त्यांचे राजकीय पक्ष हे भाजप बाधित पक्ष आहे. म्हणजे दोन्ही पक्षांना राजकारणाच्या परिप्रेक्षात भाजपची बाधा झाल्यानंतर जे काय होतं ते सहन करावं लागलेलं आहे. त्यामुळे एकत्र येण्याची गरज त्यांना वैयक्तिक दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा पटलेली आहे. तर ती एकत्र आल्यानंतर ते आता महाराष्ट्राचं राजकारण कसं करतात हा यातला महत्वाचा मुद्दा असेल. विशेषतः उदाहरणच द्यायचं झालं तर तामिळनाडूमध्ये ज्या पद्धतीनं द्रमुक राजकारण करतो, किंवा तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये राजकारण अजूनही करतात, किंवा काही वर्षांपूर्वी आसाम गण परिषद होती, किंवा अकाली दल हा पंजाबपुरताच मर्यादित पक्ष पण त्या राज्यापुरता होता. तसं राज्यव्यापी पक्ष विस्तार यांना जमेल का, आणि तो जमायला हवा, कारण ज्या पद्धतीनं भाजप आपले फासे फेकत आलेला आहे त्याच्यात जर अडकायचं नसेल तर त्यांना तो
तशा पद्धतीनं ते आव्हान पेलायला हवं. वैयक्तिक जे काही मतभेद असतील, मान मराठा असतील, मान अपमान असतील, इतिहासात काय झालेलं आहे त्याच्या चुका उघडत बसण्यात आता काहीच अर्थ राहणार नाही. त्यांना पुढे जावं लागेल. आणि तसं झालं तर महाराष्ट्राला एका अर्थाने प्रादेशिक पक्ष मिळाला असं म्हणता येऊ शकेल. अशा प्रादेशिक पक्षाची महाराष्ट्राला सध्याच्या काळात गरज आहे. कारण भाजप हा पूर्णपणे दिल्ली केंद्री आणि हिंदी केंद्री अशा स्वरूपाचं राजकारण करत आलेलं आहे. त्यामुळे एक राज्यस्तरीय पक्ष, राज्यस्तरीय राजकारण करणारा पक्ष हा याच्यातनं निर्माण होऊ शकतो का याची अतिशय गरज आहे. आणि मगाशी जसं ज्या राज्यांचे दाखले दिले, तामिळनाडू असेल किंवा पश्चिम बंगाल असेल, त्या पद्धतीनं महाराष्ट्रात प्रादेशिकता कधी जपली गेली नाही, प्रादेशिक पक्ष कधी वाढले नाहीत. पण हा इतिहासात झाला. तर त्या इतिहासात न जाता भविष्याचा वेध घ्यायचा झाला तर या दोघा भावांना एकत्र यावं लागेल. तूर्त भाजपसाठी यांनी एकत्र येणं हे त्यांच्यासाठी सुद्धा सोयीचं आहे. कारण त्या दोघांमध्ये म्हणजे भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अलीकडेच ठाण्यामध्ये असं विधान केलं होतं की आपली खरी लढाई स्पर्धकांची नाहीच आहे. आता स्पर्धकच नाही आहेत आपल्याला, आपली खरी लढाई ही आपल्या सहकारी पक्षांशी किंवा मित्रांशी आहे. याचा सरळ सरळ अर्थ ही एक नवीन शिवसेना एकनाथ शिंदे यांची जी आहे ती भाजपसाठी पुढच्या कालखंडामध्ये एका अर्थाने स्पर्धक ठरू पाहते. तर या दोन बंधूंचं एकत्र येणं हे त्या शिंदे यांच्या शिवसेनेसाठी अतिशय निर्णायक ठरेल. त्यांचा जो काही एक आवाका होता त्याच्यावरती एक जरब बसणं, त्यांना त्यांच्या प्रसाराला खीळ घालणं आणि त्यांची शिवसेना म्हणजे जी काही एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे कायदेशीरदृष्ट्या अधिकृत असेल, पण कायदा आणि वास्तव आणि जमिनीवरचे चित्र हे वेगळं असू शकतं. त्यामुळे याचा फायदा भाजपला आहे. त्यामुळे भाजप आनंदाने या दोघांना एकत्र येऊन त्यांचं राजकारण करू देईल. कारण जसजसं मनसे आणि शिवसेना यांचं राजकारण एकत्रितपणे होऊ शकेल, शिवसेनेचा याचा अर्थ अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना, या दोन भावांचं राजकारण जसजसं विस्तारत जाईल तसतसं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसमोर आव्हान निर्माण होत जाईल. भाजपसाठी सध्या ते जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे भाजप हा खेळ आनंदाने बघत राहील. प्रश्न इतकाच आहे की भाजपच्या या खेळाच्या गरजा भागल्यानंतर महाराष्ट्रासाठी म्हणून एक प्रादेशिक पक्षाची जी एक नितांत गरज आहे, राज्यस्तरीय जाणीवा असणाऱ्या, महाराष्ट्र संस्कृती जाणणारा आणि महाराष्ट्रभर ज्याची एक प्रचाराची राजकारणाची एक छाप आहे, नैतिकतेचा पसारा आहे, तसा तो दाक्षिणात्य राज्यांमध्ये आहे. तसे पक्ष या दोघांना मिळून एकत्र मिळून तसं एक राजकारण होईल का, हा जास्त महत्त्वाचा प्रश्न असेल. तात्कालिक राजकारणामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, ठाणे आहे, मुंबई आणि राज्यभरातल्या 22-23 महानगरपालिका आणि 200हून अधिक नगरपालिका याच्यामध्ये आहेत. प्रश्न हा मुंबई ठाण्यापुरता असेल. तिथे एकनाथ शिंदे यांना आळा घालणं हा यामागचा एक उद्देश असू शकतो. पण त्या उद्देशावरती मात करून हे जर पुढे टिकले तर महाराष्ट्रासाठी त्याचं निश्चित स्वागत करायला हवं. महाराष्ट्रासाठी ती घटना जास्त महत्त्वाची असेल आणि तितकं धैर्य, तितकं राजकीय चातुर्य आणि तितकं राजकीय शहाणपणा आणि तितकं राजकीय संयम यांनी दाखवावा अशीच महाराष्ट्राची अपेक्षा असणार. त्यामुळे या दोन भावांच्या एकत्र येण्याचं स्वागत करताना या पुढच्या एकंदर हा जो काही राजकीय पट आपल्याकडे उलगडतोय त्याचाही विचार करायला हवा. त्यातनं हे चित्र समोर येतं हे लक्षात घ्यायला हवं.